तर सदाभाऊ खोत हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही असल्याचं दिसतंय। सदाभाऊ खोत आज 1:30 वाजता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। सदाभाऊ खोत हे हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आज त्यांची महत्त्वाची बैठक देखील होणार आहे। तर दुसरीकडे धैर्यशील माने हे विद्यमान खासदार यांनाच शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता सदाभाऊ खोत हे फडणवीसांची भेट घेणार आहेत। आणि आता बातमी आहे रायगड लोकसभा मतदारसंघासंदर्भात। रायगडच्या जागेसाठी धैर्यशील पाटील लवकरच आपल्या समर्थकांसोबत चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत। धैर्यशील पाटील रायगडच्या जागेसाठी इच्छुक आहेत। दरम्यान 2 दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी रायगडच्या जागेसाठी सुनील तटकरे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे। सुनील तटकरे यांच्या उमेदवारीला आता भाजपकडून विरोध होत असल्याचं दिसतंय। तर अजित पवार यांच्याकडून पत्रकार परिषदेमध्ये सुनील तटकरे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली आहे। मात्र भाजपचे धैर्यशील पाटील हे रायगडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि ते आज बावनकुळे यांची देखील भेट घेणार आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्यासाठी धैर्यशील पाटील इच्छुक आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्यासोबत आहेत। विनायक, रायगडमध्ये देखील भाजप विरुद्ध अजित पवार असा कुठेतरी वाद असल्याचं दिसतंय, कारण धैर्यशील पाटील रायगडच्या जागेसाठी इच्छुक आहेत। सागर बरोबर आहे। आपण जर पाहिलं लोकसभेचा हा सगळा चिघळलेले वाद प्रत्येक मतदारसंघातले हळूहळू टप्प्याटप्प्याने सोडवताना प्रमुख नेते जरी दिसत असले तरी सुद्धा तर जे मतदारसंघ आहे त्यातला वाद जे आहे ते अजूनही वाढताना पाहायला मिळतं। रायगड मधला वाद आता समोर आलेला आहे। धैर्यशील पाटील जे पहिले शेकापचे होते त्यांनी आता भाजपमध्ये काही दिवसापूर्वी प्रवेश केला, ते सुद्धा रायगडमधून इच्छुक आहेत। स्थानिक पदाधिकारी जे आहेत त्यांचा सुनील तटकरे यांना त्यांच्या उमेदवारीला विरोध आहे आणि त्यामुळेच भाजपचे काही प्रमुख कार्यकर्ते स्थानिक आणि धैर्यशील पाटील चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत आणि कुठेतरी आपला दावा जो आहे तो कायम आहे याची विनंती जी आहे ते करणार आहे। त्यामुळे साहजिकच आहे रायगड मधला तिढा जो आहे तो अजूनही कायम असलेला पाहायला मिळतोय। नक्कीच विनायक, धन्यवाद या माहितीसाठी।